कापूस पिकात कोणते तणनाशक मारले पाहिजे? आता उगवणपूर्वाची तर काही विशेष शिफारस कापूस पिकात नाही आहे, परंतु आफ्टर म्हणजे पीक निघाल्यानंतर कोणते तणनाशकं मारले पाहिजे? तर यामध्ये 2 प्रकारच्या कापूस आपण लावलेला आहे. एक तर लावला आपण STBT म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स BT आणि दुसरं लावला आपण BG2. तर हर्बिसाइड टॉलरन्स BT वाल्यासाठी तर सबसेल रस्ता खुला आहे, कारण तुम्ही ग्लायफोसेट क्लिअर मारू शकता, परंतु त्याची शिफारस ही 20 दिवसानंतर केलेली आहे. कारण 20 दिवसाच्या पूर्वी जर तुम्ही मारलं, आधी जर ते मारलं तर त्या पिकाला शॉक बसण्याची शक्यता असते. आता BG2 बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर यामध्ये पायरीथायबॅक्सोडियम म्हणजे आपण जे गोदरेज हिटविड नावाने येते किंवा आणखी वेगळ्या नावाने ते बाजारात येते, याचीसुद्धा शिफारस 20 दिवसाच्या नंतरच केल्या गेलेली आहे. तर मग याच्यात रुंद पानासाठी तुम्ही पायरीथायबॅक्सोडियम घेऊ शकता आणि लांब पानाचे जे तण आहे म्हणजे गवतवर्गीय जे तण आहे याच्यासाठी तुम्ही किझॉल्फॉप इथिल म्हणजे एजिल नावाने येते किंवा प्रॉप क्युझॉल इथिल हे टर्गा सुपर नावाने येते. या दोनपैकी कोणतंही एक तणनाशक लांब पानासाठी तुम्ही घेऊ शकता. आता लागवड झालेली आहे आणि बारीक चिवटा निघालेला म्हणजे बारीक बारीक तण निघालेला आहे, तर मग यासाठी काय केलेलं आहे म्हणजे आजच लागवड झालेली आहे किंवा एकच दिवस झाला लागवड किंवा 2च दिवस झाला लागवडून आणि छोटा छोटा बारीक तण निघालेला आहे, याच्यासाठी तुम्ही सबशेल तुमची BG2 असो किंवा म्हणजे STBT असो, तुम्ही सबशेल ग्लायफोसेट तिथं मारू शकता. पण कधी पीक लागवडीनंतर 24 तासाच्या आत त्याची तुम्ही वापर करू शकता. त्याचा 24 किंवा जास्तीत जास्त फारच फार 48 तासाच्या आत तुम्ही तिथं ते ग्लायफोसेटचा वापर करू शकता. आणि मंडळी, जर तुम्हाला वाटला की तुम्ही जरा म्हणजे पीक निघालेलं आहे, 4-6 पानाचं पीक झालेलं आहे, 4 पानाचं पीक झालेलं आहे, परंतु 20 दिवस अजून झाले नाही आणि आपण तणनाशक मारायचं लागते कारण तणाचं वय होत चाललेलं आहे, तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर तुम्ही तणनाशक जर मारलं तर तुमच्या पिकाला तिथे शॉक बसू शकतो. तर मग तुमच्या पिकाला जर शॉक बसला, पीक जर पिवळसर पडल्यासारखं वाटत असेल, तर मग तुम्ही वापरू शकता ॲग्रीपॉवरचा अमृत. कमी शॉक बसला असेल तर एका फवारणीत तुमचं पीक जागेवर आणते. जास्त तीव्र शॉक बसला असेल तर 2 फवारणीत, याच्या 2 फवारणीत तुमचं पीक तुम्ही जागेवर आणू शकता. मग हे ऑर्डर कसं करायचं? स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉल करू शकता. मला ॲग्रीपॉवर अमृत पाहिजे आहे आणि ह्या 8 दिवसात तुम्हाला घरपोच मिळते. कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा उपलब्ध आहे. वर्षी मी सर्वात पहिले अमृत नावाचं आणि त्याच्यासोबत मोनोशील म्हणजे ॲग्रीपॉवर अमृत आणि मोनोशील आणि दुसऱ्या फवारणीत सफल मारले. ॲग्रीपॉवर सफल हो. आणि एखादं कीटकनाशक समजा. कीटकनाशक तर मग तुमच्या पिकाला काही शॉक वगैरे बसला का तणनाशकाचा? नाही. कसा शॉक बसला कशाच नाही? नाही. आणि पिकात मग काही फरक? हो, पीक वाढलं म्हणाचं आणि कलर वगैरे चांगला म्हणजे आपण खत समजा कमी तर दिलं तरी चालते असं वाटते. आता कापूस पिकाच्या जे काही तणनाशक आहे याच्याविषयी जर इतर काही माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.